गंगापूरमधून मोठा राजकीय भूकंप। गंगापूर शहरात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप। गंगापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष मोहसिन चौस यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। तसेच नगराध्यक्षपदासाठी मोहसिन चौस यांना उमेदवारी मिळणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजितदादा गटासाठी हा मोठा धक्का बसला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरचे माजी नगराध्यक्ष मोहसिन चौस यांनी नगरसेवक बदर जहुरी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी रविवारी गांधी भवन इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे गंगापूर आणि परिसरातील काँग्रेसचं ताकद वाढल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। या प्रवेश सोहळ्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष मोहसिन चौस, माजी नगरसेवक बदर जहुरी यांच्यासह खुलताबाद तालुक्याचे राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष निसार पठाण, प्रभाग क्रमांक 8 उमेदवार गुड्डू चौस, सामाजिक कार्यकर्ता अमीना बुरान शेख तसेच सोपियान पठाण यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला। या प्रवेशामुळे गंगापूर आणि परिसरातील काँग्रेसचं ताकद वाढल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। आज जे बैठक करण्यात आले यामध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे, काय म्हणणं आहे याबद्दल? आज जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत नगर परिषदांचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती आज या ठिकाणी संपन्न झाल्या। आज या मुलाखती दरम्यान अनेक जिल्ह्यातील पूर्वीचेच काँग्रेसचे आमचे सहकारी यांनी परत काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला। त्यांचं मी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या येण्याने गंगापूर असेल सर्व जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल आणि जास्तीत जास्त जागा काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील असे मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि परत त्यांचं एकदा स्वागत करतो। या प्रवेशामध्ये नगराध्यक्षपदाचे दावेदार कोण जाहीर केले आहे की तुम्ही? नगराध्यक्षपदाकरता काँग्रेस पक्षाकडं 2-3 उमेदवारांनी मागणी केलेली आहे। आमचे नईम मनसुरे असतील, त्याचप्रमाणे मोहसिन चौधरी असतील, सुनील गाडगे असतील, या सर्वांनी पक्षाकडे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची मागणी केली। जिल्ह्यामध्ये कोण उमेदवारीने मागितले नगराध्यक्षपदाचे? अनेक ठिकाणी मागणी झालेली आहे, परंतु आम्हाला वरिष्ठांकडून सूचना आहे आघाडी घटक पक्षातील जे आमचे सहकारी पक्ष आहेत सर्वांशी चर्चा करून पुढील काही दिवसात आमचा निर्णय जाहीर होईल।